आत्ताची सर्वात मोठी बातमी. वैभववाडी तालुक्यात सोमवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास व पुन्हा 6:45 सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. अचानक आलेल्या पावसाने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर या पावसाने सध्या मोहरावर आलेल्या काजू व आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेले 2 दिवस अधूनमधून ढगाळ वातावरण होते. सोमवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील करूळ, कुंभवडे, नावळे, सडुरे या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर हवेत मात्र गारवा निर्माण झाला. या पावसामुळे सध्या मोहराला आलेली आंबा व काजू पिकांना याचा फटका बसणार आहे. यावर्षी थंडीची तीव्रताही दरवर्षीप्रमाणे नाही. त्यातच 4-8 दिवसात हवामानात होणाऱ्या बदलाचा या पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. दोडामार्ग तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ऐन थंडीच्या दिवसात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना सोमवारी रात्री 9 वाजता सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या अवकाळी पावसाने साटेली भेडशी परिसरात जोरदार झोडपून काढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यातच वीज पुरवठा खंडित झाला. या पावसामुळे घरांची कामे सुरू असलेल्यांना तसेच लग्न समारंभ असलेल्या लोकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने बरे वाटले.